हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज IAS. आज आपण बघणार आहोत MPSC प्रिलिम्स 2025 साठी सुरू केलेल्या प्रिलिम्स पंच या सिरीजचा पार्ट 8, ज्यामध्ये आपण डेली 5 क्वेश्चन डिस्कस करतो, ज्याचा फायदा तुम्हाला 100% तुमच्या येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी होईल. तर आज आपण डिस्कस करणार आहोत एन्व्हायरमेंटचे 5 क्वेश्चन्स. तर आजचा पहिला क्वेश्चन असा आहे, द क्योटो प्रोटोकॉल इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग. क्योटो प्रोटोकॉल कशाशी रिलेटेड आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन ए ओझोन लेअर डिप्लेशन, ऑप्शन बी बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, ऑप्शन सी क्लायमेट चेंज आणि ऑप्शन डी डेझर्टिफिकेशन. तर याचं करेक्ट आन्सर येतं ऑप्शन सी क्लायमेट चेंज. ठीक आहे. तर आता बाकीचे रिलेटेड बाकीचे 3 ऑप्शन आहेत त्याच्या रिलेटेड कोणता प्रोटोकॉल आहे का कन्व्हेन्शन आहे ते आपण चेक करू. ठीक आहे. तर ओझोन लेअर डिप्लेशन साठी आपल्याला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल पाहायला मिळतो, जो की 1987 मध्ये केलेला. ठीक आहे. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन साठी आपल्याला CBD हा पाहायला मिळतो. ठीक आहे. कन्व्हेन्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी ह्याच्यासाठी. त्यानंतर डेझर्टिफिकेशन साठी आपल्याला UNCCD, ठीक आहे, ज्यालाच आपण युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन असं म्हणतो, हा आपल्याला कन्व्हेन्शन आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. तर हा आताचा झाला पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ इन सिटू कन्झर्वेशन मेथड. ठीक आहे. ऑप्शन आहेत बॉटनिकल गार्डन्स, बी झूलॉजिकल पार्क्स, सी सीड बँक अँड डी बायोस्फियर रिझर्व. ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर येतं बायोस्फियर रिझर्व. तर इन सिटू आणि एक्स सिटू आपल्याला ह्या बेसिक डिफरन्स माहित पाहिजे. तर इन सिटूच्या बरोबर अपोजिट येतो एक्स सिटू. ठीक आहे. आता इन सिटू म्हणजे काय असतं, एखाद्या स्पेसिसचं त्याच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये कन्झर्वेशन करणं त्याला आपण इन सिटू म्हणतो, आणि त्या नॅचरल हॅबिटॅटच्या बाहेर कन्झर्वेशन करणं त्याला आपण एक्स सिटू म्हणतो. ठीक आहे. तर याच्यावरून बाकीचे पण मेथड्स आहेत. इन सिटू मध्ये येणाऱ्या मेथड्स नॅशनल पार्क्स, वाईल्ड लाईफ सेंच्युरी, बायोस्फियर रिझर्व, सॅक्रेड ग्रोव्हज ह्या येतात. तसंच एक्स सिटू मध्ये आपल्याला झूलॉजिकल पार्क्स, बॉटनिकल गार्डन्स, जीन बँक आणि क्रायो प्रिझर्वेशन हे आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस इज नॉट अ ग्रीन हाऊस गॅस. ठीक आहे. तर नॉट विचारलं म्हणजे कोणता नाही ते. तर ऑप्शन आहेत कार्बन डायऑक्साइड, मिथेन, ऑक्सिजन आणि नायट्रस ऑक्साइड. ठीक आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन येतो आपला ऑप्शन सी ऑक्सिजन. ठीक आहे. इथं प्रोसेस दिला की ग्रीन गॅस काय इफेक्ट आहे तो. आता बाकीचं डिस्कस करू. तर कार्बन डायऑक्साइड हा सगळ्यात मेजर ग्रीन हाऊस गॅस प्रोड्युसर आहे. त्यानंतर मिथेन हा प्रमाण जरी कमी असला तरी याची जी इंटेन्सिटी आहे ती कार्बन डायऑक्साइड पेक्षा जास्त आहे. त्यानंतर नायट्रस ऑक्साइड हा आपल्याला ऍग्रिकल्चर वगैरे याच्यामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन पब्लिशेस द रेड डाटा बुक. कोणती ऑर्गनायझेशन रेड डाटा बुक जी की थ्रेटेड स्पेसिस साठी असते पब्लिश करते. ठीक आहे. तर याचे ऑप्शन आहेत आपल्याला WWF, त्यानंतर UNEP, IUCN आणि FAO. ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर येतं IUCN, हे असते रेड डाटा बुक. त्यानंतर आता बाकीची इन्फॉर्मेशन बघून घेऊ. तर WWF म्हणजेच काय वर्ल्ड वाईड फंड हा आपल्याला कन्झर्वेशन वगैरे ह्याच्या रिलेटेड पाहायला मिळतो. याची कोणती बुक आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यानंतर UNEP मध्ये पण सेम तसंच आहे की ग्लोबल एन्व्हायरमेंटचं कोऑर्डिनेशन करणं त्यासाठी, आणि FAO हे आपल्याला फूड रिलेटेड पाहायला मिळते. ठीक आहे. फूड सिक्युरिटी साठी आपल्याला FAO पाहायला मिळतं. ठीक आहे. आता बघून घेऊ पाचवा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग पोल्युटंट इज प्रायमरी पोल्युटंट. ऑप्शन आहे ओझोन इन ट्रोपोस्फियर, PAN ज्याला आपण पेरॉक्झिलिक नायट्रेट म्हणतो, पुन्हा कार्बन मोनॉक्साईड आणि स्मॉग. ठीक आहे. तर आपल्याला पहिला प्रायमरी पोल्युटंट म्हणजे काय हे माहित पाहिजे. तर प्रायमरी पोल्युटंट आणि आपल्याला दुसरा आहे सेकंडरी पोल्युटंट असे पाहायला मिळतात. आता प्रायमरी पोल्युटंट म्हणजे काय, जे नेचर मधून डायरेक्टली बाहेर जातात त्यांना आपण प्रायमरी पोल्युटंट म्हणतो. आणि सेकंडरी पोल्युटंट कशाला म्हणतो, जर प्रायमरी पोल्युटंट मध्येच काहीतरी रिएक्शन होऊन त्याच्यापासून सेकंडरी पोल्युटंट तयार होतात. ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर येतं कार्बन मोनॉक्साईड. ठीक आहे. त्यानंतर इथे दिलंय बघा, प्रायमरी पोल्युटंट म्हणजे नेचर मधून डायरेक्ट CO2 असू दे, कार्बन मोनॉक्साईड असू दे, हे बाहेर जातात. सेकंडरी पोल्युटंट म्हणजे काय, त्याच्यामध्येच रिएक्शन होऊन आपल्याला सेकंडरी पोल्युटंट पाहायला मिळतात. तर आता जो ओझोन आहे तो आपल्याला सेकंडरी पोल्युटंट पाहायला मिळतो. हा आपल्याला सनलाइट आणि ह्याच्यासोबतच नायट्रसचे कोणताही फॉर्म मध्ये आपल्याला नायट्रस ऑक्साईडच्या कोणत्याही फॉर्म मध्ये आपल्याला त्याची रिएक्शन होऊन आपल्याला ओझोनचा जो ट्रोपोस्फिअर मधला आहे तो पोल्युटंट पाहायला मिळतं. त्यानंतर पॅन साठी आपल्याला सेम तसंच आहे, हा पण फोटोकेमिकल पोल्युटंट आहे.
फोटोकेमिकल पोल्युटंट आहे. स्मॉग रिलेटेड कार्बन मोनॉक्साईड रिलेटेड बघितले आणि स्मॉग हा पण वेगवेगळ्या पोल्युटंटचं मिक्सचर आहे. ठीक आहे. तर हे झाले आजचे 5 प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.